मॅच होत आहे. दर्शन पुरपड ग्राउंडची पूर्णपणे माहिती आलेला प्लेअर आहे. तुमच्याकडे घेऊन साकडे खेळू जोशामध्ये जिंकूयाकडे. तू हात अशी दे सर्वांना पोचू दे. खेळ भावना बुरी कायम ठेवू दे. ऐका रे उठा रे लढा रे जिंका रे. खेळत राहू खेळत राहू खेळत राहू खेळू दे. चल जोडीला एक होऊया हात गुंफूया. परंतु त्याला या ठिकाणी आग परत लावायला लागेल. आणि मागच्या मॅचला त्याने चांगली दोन्ही बॅच त्याने चांगली फलंदाजी केली, गोलंदाजी पण केलेली आहे. परंतु अजून काय तो त्याला मॅन ऑफ द मॅच भेटलेली मिळाली. बघूया पहिलाच जगदीशांचा पहिला चेंडू वर एक धाव गेलेली आहे. आणि जर या संघांचे एकत्रित संघाला उद्या परत खेळायचं आहे तर मॅच जिंकावी लागणार आहे ही मात्र 100% खात्री आहे. कारण की दर्शनचा पुढचा आणि बहुतेक चौकार हा शावकार बस. आणि 4 धावसंख्येने भर अंबाचा इशारा. बापा बापा समजायला कठीण गाणी आपल्या भाषेची, पण ठीक आहे मजा येते. आगरी भाषाची गाणी हान त्यांची म्युझिक ऐकायला आणि त्यांचे शब्द ऐकायला आपल्याला फार मजा येते. दर्शन खेळते अवंतर 4 धावावरती 5 धाव संघ झालेले आहे. संघ मालकांना खेळाडूंना नम्र विनंती आहे उद्याचं जे शेड्यूल आहे ते अतिशय टाईट होणार आहे. उद्या 8:30ला संबंधून जमाचा या ठिकाणी ज्यांच्या मॅचच्या आणि दर्शनचा उत्तुंग फटका आणि बघूया आणि बहुतेक आणि हा जोरदार फटण्याला मारण्याचा प्रयत्न होता दर्शनचा, परंतु अतिशय उंचावर चेंडू गेला. 2 धावावरती त्यांना समाधान मानवलं. धावसंख्या दोन्ही भर धावसंख्या झालेली आहे ती 7 मागेला सर. 3-3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 3 चेंडूनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7 वरती. 3 चेंडूचा खेळ झाला आणि तसा रवी पाटील यांनी उल्लेख केला होता आगरी भाषेच्या मध्ये. तर कॉमेंट्स ती आता आपण वाचली आहे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. कॉमेंट बॉक्समध्ये गेलाय तिथेही आहे. चेंडू केलाय स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीच्या बाहेर. तुम्ही म्हटलं आग लावायला पाहिजे फायर रेग्युलरली फायर. अष्टपैलू खेळाडू आहे आणि आम्हाला पण त्याचा अभिमान आहे. परंतु आमचं बॅड लक आमच्या विठा विक्टरचं बॅड लक का तो अंश 11 संघाने खेळते. आणि दर्शनचे बाबा स्वतः इथे हजर आहेत. खूप आनंदाने नाचतायत इथे. ते रिटायर्ड वर्तक महाविद्यालयातील कर्मचारी आहेत. ते गाणं एक येणार आहे त्यांच्याकरता. पुन्हा एकदा लेचेशन मारायचा प्रयत्न पण बघूया. 2-3 धावथन पण काय माहिती आहे का 3 तिघाडा काम बिघाडा. एक तेरी है का मेरी है ना गेंद बीच में गिरी है. बरोबर आहे तिघांच्या मध्ये. तुला आणि मला आणि घाल दारचे कुत्र्याला बरोबर झालेली आहे यांची. नॅमन 2 धावा केल्याने सक्सेस. दर्शन 2 धावावरती 2 धावा काढलेल्या 13 धावावरती धावसंख्या पुढच्या संघाची. दर्शनच्या तुम्ही ग्लोथचा उल्लेख केला ऑरेंज आहे पण त्याला कॅप पाहिजे ऑरेंज कॅप. जास्त रन केला तर ऑरेंज कॅप येईल. सध्या विराट कोहलीची डोक्यावर आहे ती ऑरेंज कॅप. आता बघूया कोणच्या डोक्यावर जाते ती आपल्या आग्री प्रीमियर लीग मधून. परत उंचावर परत प्रयत्न परंतु बघूया. तू घर मिधर तू धर मिधर सेम कंडिशन. आणि 3 धावा. काय प्रत्येक जण विचार करतो बाबा माझ्याजवळ कॅश नाही आलेला बरं. ते का नाही कोण वरती बघणार डोलं फोडणार सूर्यावर बघून. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या खेळनंतर स्कोर झालाय तो 16-16. कॉमेंट्री चालू राहणार आहेत पण पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धाबा धापलकावरती 16-16. एक ब्रेक ऐकूया संगीत म्युझिक आणि येऊया मॅचच्या दिशेने.
8:30 वाजता ग्राउंडवरती यायचं आहे, कारण का नितीन बोलल्यानुसार अध्यक्ष बोललेला आहे आपल्या कमिटीचा की अजून शेड्यूल टाईट आहे आणि खूप उद्या मॅच खेळवायचे ना. आम्हाला आपल्याला ना सोमवारचा दिवस हा वर्किंग डे आहे, सबन लोक कामगार हा ना आपल्या आम्हाला कोणीही करा बसलेला माणूस नाही मिळोय, त्यामुळे लवकरात लवकर येण्याची कृपा करायची आहे. उद्या दर्शन जयेश याचा सामना करतील. आत्ता जयेशने तवईच्या मॅचमध्ये सामनावीरचा पुरस्कार केलेला आहे, एक चार्जिंगची बॅटरी, एक टी शर्ट, एक चषक. आमचे दर्शनचे बाबा हजर असताना दर्शनचे मामा देखील आलेले आहेत, आमचे लाडके अजय वर्तक, हे सुद्धा वर्तक महाविद्यालयात कामाला आहेत. बॉलच्या दिशेने फटका दर्शनाचा, एक धाव घेण्याने सफलता. धावसंख्या देखील बरं धावसंख्या दिलेली ती 17. एक बरं आहे म्हणजे प्रशांत एका बाजूला बॅटिंग करतो, पण दर्शनच्या बॅटिंगने काय झालंय की प्रशांतवरचा दबाव कमी झालाय. अगदी बरोबर आहे, कारण स्कोर त्यानं केलाय ना. म्हणजे काल जसा बेअरस्टो खेळत होता, पण ज्यावेळेला शशांक सिंग आला त्यावेळेला बेअरस्टोवरचा दबाव कमी झाला होता. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. तोच खेळ आता मैदानावर चाललाय. जबरदस्त फटका प्रशांतचा ना, सरळ षटकार. डीजे निजला करा डीजे. तुम्ही विचारलं बाबा निजलाय का, त्याला वाटलं इजलाय का. नाही 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 नाही, उठला तो. आता दर्शनने सुरुवात केली त्यामुळे प्रशांतला पण राग आला थोडाफार. आता प्रशांतने पण सुरुवात केली, ती पण षटकार ही सुरुवात केलेली आहे. धाव संख्या ती 23. 3 चेंडू. आपले वेल शॉट यार, वेल शॉट यार. आणि हा सरळ सरळ षटकार, सॉरी चौकार, सॉरी चौकार. धाव संख्या 4 भर, धाव संख्या 27 झालेली आहे. ओपनिंग जोडी थोडाला मोठा आव्हान आहे. एक सामना माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उजळाला, माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उजळाला, माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उजळाला, माझे आईचे पालखीला रंगलाय सारा गोवा हौशी हौशी. बघा या आग्री प्रीमियर लीग मुळे आपल्याला विविध फटका आपल्याला बघायला मिळतो. फटका IPL चालू आहे, फटका IPL चालू आहे. आपल्याला की बाकीच्या ठिकाणी ठीक आहे मॅचेस असल्या तरी स्वतःला 2 दिवसासाठी त्याने राखून ठेवलं होतं. अगदी बरोबर आहे, कारण ही फार महत्वाची बाब आहे. आपण आपल्या समाजासाठी आपल्याला राखून ठेवणं गरजेचं आहे. नाही आपण जिथून निर्माण झालो किंवा ज्या मातीमध्ये आपण वाढलो आणि ज्या मातीनं आपल्याला नाव दिलं, ओळख दिली, खऱ्या अर्थानं त्या मातीशी आपलंही काहीतरी देणं लागतं, तेच प्रशांतनं म्हटलं होतं. अगदी बरोबर आहे. शेवटचा चेंडू जयेशाचा सामना करते परत प्रशांत. परत चकडी मारण्याच्या नादात बघूया स्टेट ड्राईव्ह फटका आणि हा सरळ सरळ चौकार. 37. हे महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवलं पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. हे प्रशांत घरचं नाव आई त्याचा प्रशांत घरचं नाव. इतर स्पर्धांना बाजूला ठेवून आगरी प्रीमियर लीगला प्राधान्य दिलेले आहेत. आणि धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या 37 वरती धावफलक जाऊन पोहोचले. आणि तसा उल्लेख केला की आपल्या मातीसाठी आपल्या विभागासाठी स्वतःला राखून ठेवले. बघा 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. एक तर जिने आपल्याला जन्म दिला
ती माता आणि माती. फरक वेलांटीचा आहे, अगदी फक्त माता आणि माती वेलांटीचा फरक आहे. एक जन्म देते आणि दुसरी कुशीत सामावून घेते. त्याच्यामुळे मातीलाही विसरू नका आणि या माता जी आपल्याला जन्म देते त्यांनाही विसरू नका. बरोबर आहे अगदी. मागेल साहेब बरोबर तुमचं अगदी म्हणणं आहे की आपले मातेसाठी आपल्या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतं. तर त्या समाजासाठी थोडंफार तरी आपली काम करण्याची आपली तयारी पाहिजे. बस आपल्या समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळाला की न मिळाला तरी चालेल, पण समाजाला काहीतरी आपल्याला थोडंफार झटलं पाहिजे, आपलं काहीतरी काम केलं पाहिजे. मग तुमचे ते कोणीही काम असू दे, देणगी असू दे, खेळ असू दे, कुठल्याही कार्यक्रमात सहभाग असू दे, पण आपल्या समाजासाठी ना आपली भाषा टिकवण्यासाठी आपल्याला हे सगळं केलं पाहिजे. नाही, जसं म्हणतात की सर्व काही जाते, पण आपण जिथून जन्म गेला ते जन्मस्थान म्हणजे कर्मभूमी बदलते, पण जन्मभूमी त्या जन्मभूमीशी कायम आपण इमान राखायचं आहे. आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न आपण आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून करतो नवीन पिढीला. तेच कारण या स्पर्धेमध्ये 3 पिढ्या खेळतात. एक ज्यांनी गाळ गाजवलाय ते, सध्याच्या घडीला गाजवतात ते, आणि भविष्यामध्ये गाजवणार आहेत ते. तिन्ही पिढ्या खेळतात. गाजवलेली आहेत, गाजवणारे आहेत आणि या भविष्यामध्ये गाजवणाऱ्याच्या 3 पिढ्या या प्रीमियर लीग मध्ये खेळतात. अगदी बरोबर साहेब. पुढचा चेंडू यज्ञेश यांचा. पहिला चेंडू निर्धाव टाकला त्यांनी, एकावर एक धाव दिली, दुसऱ्या बॉलवर एक धाव दिले. सामना करताना प्रशांत पुन्हा एकदा सोपला पॉट शॉट मारायचा प्रयत्न, LBWचा अपील, परंतु अंपायरने तो काय त्यांना दाद दिले नाही, त्यामुळे ओपन चेंडू निर्धाव. बघूया धावसंख्येत आहे तशीच आहे. धावसंख्या झाली ती 38. आणि ही जोडी फोडणं फार महत्वाचं आहे. ही जोडी जर खिलाडी जोडी जर टिकली तर ही यांची बैलगाडी कुठच्या कुठे जाऊ शकते. नाही, पण अशा वेळेला काय पाहिजे, मैदानावरती जर जोडी तोडायची तर काय पाहिजे, म्हणजे ब्रेक पाहिजे ना. आपण ॲड बघितली तर किटकॅटची तेच सांगते, हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट. अगदी बरोबर आहे. ब्रेक पाहिजे. इथून कोरवा टप्प्याचा चेंडू होता, ब्रेक पाहिजे. ब्रेक नाही मिळणार आहे. जोडी जमले, जोडीला तोडणारा खेळाडू तुम्हाला पाहिजे. आता चांगली गोलंदाजी बोलावं लागेल यज्ञची. 2 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूवर एक धाव दिलेले आहे. धाव संख्या दिलेली ते 39. एकही गडी अजून बाद केला नाही. बाद केला तर फरक पडेल. दर्शन 2 चौकार म्हणून खेळते. बघूया पुन्हा एकदा एक धावावरती समाधान. उद्या या ग्राउंडवरती सबन संघ मालकाने आपापल्या संघाला घेऊन 8:30 वाजता जरायचं आहे. 2 सामना पहिलं 6-6 ओव्हरचं खेळवले जातील. त्यानंतर 5 षटकाचं किंवा त्यानंतर जो काही कमिटी निर्णय घेईल तो आपल्याला मान्य करावा लागेल, कारण की सामना बरा खेळायचा हा न सोमवारचा दिवस हा वर्किंग डे आहे. त्यामुळे आपल्याला सोपला शॉट डेअरिंगमध्ये यो शॉट खेळायचा, म्हणजे डेअरिंगमध्ये शॉट चुकला तर त्रिफळा बोल्ड क्लीन. बघूया पायाने बॉल अडवायचा प्रयत्न केला, पण पाय जरासा तोकडा पडला आणि बॉल पायाच्या खाली निघून गेला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 42. डेअरिंगचा उल्लेख तुम्ही केलाय, पण हा माणूस तोपर्यंत डेअरिंग बाज असतो. माणूस तोपर्यंत डेअरिंग बाज असतो जोपर्यंत त्याच्या घरचे त्याच्या बाशिंग बांधत नाही. बरोबर. एकदा बाशिंग बांधली का डेअरिंग खलास. आमच्या गावात पण काल एक बाशिंग बांधलं. त्यामुळे जोपर्यंत त्याला बाशिंग बांधत नाही तोपर्यंत डेअरिंग करतो. तर एक गाणं ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा. 3 ओव्हर संपल्यात. स्कोर झालाय 42. लई दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादला हरवाईला. शर्यत जमवायला कारवेल लागतो आता शर्यत तो लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. दम लागतो भावा, दम लागतो आमच्या बादला हरवायला. जोडीला हरवायला थोडासा दम लागतोय. दर्शन आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहेत. 24 वरती प्रशांत बॅटिंग करतोय आणि 18 वरती बॅटिंग करतोय दर्शन. आता जसा आपण बिमार पडतो त्यावेळेला 1 डॉक्टर करतो, 2 डॉक्टर करतो, डॉक्टर बदलतो. त्याच्यावर नाही फरक पडला तर अजून उपाय करतो. आता तसा काय खेळ चाललाय का?
नाही बरोबर डॉक्टर म्हणजे आता बॉलर चांगला बदलायला लागेल, त्याशिवाय जोडी फुटणार नाही, त्याशिवाय बिमारी दूर होणार नाही या अंश 11ची सॉरी बिलोजी स्पोर्टची. कारण की डॉक्टर बदलला तर हे पेशंट आण ते त्यांचा त्या डॉक्टरने विकेट घेतली, इंजेक्शन दिलं बेशुद्धीचं, ते बेशुद्ध पडले तर त्यांची विकेट 100% जाईल. परंतु एवढं जोरान खेळतात जोशान खेळतात का प्रशांत 24 धावावरती तर दर्शन 18 धावावरती खेळते. आता पुढचा बॉलर आहे तो दुर्वेश, चांगला गोलंदाज आहे तो, संघाचा कर्णधार पण तोच आहे. कॅप्टन आहे कॅप्टन आहे कॅप्टन आहे कॅप्टन कॅप्टन आहे, कॅप्टनला काहीतरी करावं लागेल. आता कॅप्टनला काहीतरी करावं लागणार आहे, बघूया. आणि चेंडू खराब, अंपायरनी आपले दोन्ही हात बाजूला सरसवलेला आहे, त्यामुळे धावसंख्या वाईट ही एक भर धावसंख्या दिली ती 43-43. आता ही 3 षटकं हाणामारीची करायला लागतील दर्शनला प्रशांतला, कारण की त्यांचा बराचसा प्लेयर अजून खेळायचं बाकी आहे. आणि 3 षटकामध्ये जेवढा जास्त स्कोर करता येईल तेवढं तुम्हाला सोपस करता येईल खेळायला. बघूया. वेल शॉट कव्हरच्या दिशेने आपण बघूया, एकदावरती समाधान दोघांना. पण त्यांच्या खेळाडू कक्षावर बघितलं ना त्यानंतर बाबा आम्हाला बॅटिंग नाही आली तर चालेल, तुम्ही दोघांनीच खेळा. म्हणून त्याने हारामारी करायला पाहिजे, कारण की स्कोर झाला आता तो 44-44 जवळजवळ 80-85 पर्यंत स्कोर नेला. तर बिलोजी स्पोर्ट खांबाळाला थोडं दडपण त्यांना आणता येईल. परंतु तेवढी चांगली गोलंदाजी करतो ध्रुवेश आणि तेवढ्याच चांगल्या प्रकारे ओपनिंग जोडी खेळते ती म्हणजे प्रशांतची दर्शना पुरापाडा गावांचा प्लेअर आहे. चॉईस प्लेअर हा अंश 11 संघाने घेतलेला आहे. योगाक म्हणजे त्याचा बाबा आणि त्याचे मामा एक गेम बघायला 8,000. डीजे वाल्याला त्याने गाणं लावायला सांगितलंय, ते कयामत से कयामत वाला गाणं आहे ना, पापा कहते बडा नाम करेगा. 2 धावा प्रशांतच्या बॅटमधून, धावसंख्या दोन्ही भर, धावसंख्या 46. गुलमोहर स्टेडियम पुरापाडाचं स्टेडियम, हे मैदान वाचवण्यासाठी आम्ही गावकरी पूर्ण प्रयत्न करतो, परंतु आपल्या समाजाने पण प्रयत्न करायला पाहिजे आणि मैदान हज राहिला पाहिजे शेवटपर्यंत. आपली मागील पिढी ह्या ग्राउंडवर आपली क्रिकेट खेळली, अनेक गेम खेळली, त्यामुळे आपण खेळतो, आपले मुलाबाने पण पुढे खेळत राहावं. विविध स्पर्धा आम्ही आयोजित करणार या ठिकाणी, त्यासाठी ग्राउंड वाचवणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि सरळ अरविंद घरत यांच्या वाडीमध्ये चेंडू किंवा नितीन पुरकर यांच्या वाडीमध्ये चेंडू आणि खणखणीत षटका. हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत थँक्यू. या सिस्टरना स्कोर जाऊन बोलतोय भावना आणि या रवी पाटील यांनी उल्लेख केला मैदान खेळासाठी राखीव राखणं गरजेचं आहे. आणि हे मैदान मागे मैदान कर्नाला अंगायसाठी बरोबर ये हार्ट है, एक्चुअली हार्ट है, दिल है, धड़कना चाहिए. ये हार्ट है बरोबर मध्यभागी आहे, चालू राहणं आवश्यक आहे. दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बेकर हाय उनका कदम दादा दिल दर मनात संघाचे पाठीशी हाय. जितकं क्रिकेट या मैदानावरती खेळेल ना तितकं हे मैदान कायम राहील. दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बेकर हाय सदनन पाटील दिल दर मनाचा संघाचे पाठीशी हाय. चौकर षटकर मारून करतो धावनचा वर्ष, हे चौकर षटकर मारून करतो धावनचा वर्ष. प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव, हे प्रशांत घरत नाव ऐकता प्रशांत घरत नाव.
और आने वाली जिंदगी के लिए सभी। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो हा महेश समजला, कारण की त्याचे बाबा आपलं पोराचा खेळ बघाटे ग्राउंडवर जरा आहे, ते पण त्याकडे नावाजलेले बॉलर होते, ते पण त्यांचा पण खेळ आम्ही बघितलेला आहे. त्यांचा मामा अजूनपर्यंत क्रिकेटमध्ये खेळते, वर्ल्ड प्रीमियर लीगमध्ये अजय तो सुद्धा आलेला आहे. त्यासाठी दर्शन तू याठी गाणं, आता तुझे बॅटिंगमधून आम्हाला षटकार बघायचा आण. बघूया जयेशची बॉलिंग, लॉंग ऑफच्या दिशेने मारलाय फटका, एक धावावरती समाधान. धाव सांगितलेली ती 55. 55 धावा धावफलकावरती आहेत. जयचं या षटकामध्ये येणं आवश्यक होतं, पण जी पार्टनरशिप आजच्या दिवसात एक मोठी पार्टनरशिप आपण आकाशची आणि खास करून अमोलची पाहिली होती, पण त्याच्यापेक्षा मोठी पार्टनरशिप आता प्रशांत आणि दर्शनची आहे. अगदी बरोबर, ती पहिल्या मॅचची पार्टनरशिप होती ना ती. बरोबर. जयेश सामनावीर पुरस्कार घेतलेला आहे. जयेश पहिला चेंडू एकच धाव दिलेला आहे. आता बघूया प्रशांत चारही साईडनं चौफेर फटकाबाजी करते. आता बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी, आणखीन तो किती धावाचा डोंगर उभा येते आपल्या संघासाठी. जोरदार फटका आणि बहुतेक बघूया, आणि कर्णधार स्वतः फिल्डिंग करतायत आणि जबरदस्त फिल्डिंग, परंतु 2 धावा काढण्यापासून त्यांना कोणीही राहून घेऊ शकाय. 2 धावा काढलेल्या, 2 धावानंतर धाव सांगितलेली आहे त्यांची 57. आमच्या पुरापाडा गावामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगते, तर तुम्ही आपले समाजाचे सबंध लोक जमल्यान, परंतु आमच्या गावकपी स्पर्धा होते, त्या स्पर्धेला तोडणे आमचे, कारण आमचा होळीनंतरचा तो फार मोठा सण झालेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा स्वीप मारण्याचा फटका, परंतु बघू जोरदार अपील, निर्धाव चेंडू. गावकप स्पर्धा आहे ही आमची स्पर्धा होळीची दुसऱ्या दिवशी असते, म्हणजे धुलीवंदन दिवस आम्ही एकही माणूस आमचा धुलीवंदनचा सण साजरा करत नाही, फक्त म्हणजे फक्त गावकप मिरवणूक. त्या गावकपमध्ये पूर्ण गावाला नाश्ता, चहा आणि पूर्ण गावाला जेवण, व्हेज नॉनव्हेज हाते गावकप तर्फे. सुपला शॉट पुन्हा, आणि फिल्डर कटांडर त्यांचं काय र कटक भरले, आणि हा षटकार की चौकार. अंपायर चौकार का? चौकार. ओके, थँक्यू. धाव सांगितलेली ती 61. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. ही जोडी तुटायची नाही, फेविकॉल का जोड हे. शेवटचं 2 चेंडू बाक्यान. बाप रे बाप, पहिले आप षटकार. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव. बोले बाप रे बाप, आणि जोडी जेव्हा चालले ना ट्रेनिंग करण्याच्या डोक्याला ताप, थोडंसं डोक्याला आणि धावसाठी चारीवर 72. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. लय दम लागतो भावा, दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. पुढच्या इनिंगला बॅटिंगला खूप आहे, आम्ही फक्त कॉमेंट्री करतो, आम्ही कोणी राखून घेऊ नये, आम्ही रागायला जोरदार षटका मारण्याचा प्रयत्न, बाबळे चेंडू बहुतेक, आणि हा 6. खतरनाक बॅटिंग बघायला लागेल. 3, 2, 1, let's go. या सीझनला 50 धावांची वेस, अर्धशतक प्रशांत घराचं अर्धशतक. थोडस बॅट वरती गेला, जोरदार टाळ्या. ज्या खेळाडूला आपण आतापर्यंत पाहिलंय कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना त्याने 55 धावा आतापर्यंत त्याच्या स्कोर बोर्ड वरती आहेत.
याच्या अगोदरचा मॅच चालला होता ना त्यावेळेला टीम 80-11 बाहेर होता, तेव्हा त्यांच्या डगआउटमध्ये चर्चा चालली खेळाडू कक्षामध्ये की आपल्यासमोर कोणती टीम यायला पाहिजे. तेव्हा आपल्यासमोर जर बिलोजी स्पोर्ट्स आलं तर ठीक आहे, कारण ज्या टीमला आपण एकदा हरवले, याच्या अगोदर आपण त्याला एकदा हरवलं त्याच्यामुळे ती आली तर बरं आहे, पण दुसऱ्या बाजूला जर टीम श्री स्वामी समर्थ जिंकले असतं तर कठीण होतं. म्हणून सॉफ्ट कॉर्नर होता. 5 षटकांचा खेळ, 5 ओव्हरचा खेळ संपलाय या सामन्यामधला. आता शेवटच्या षटकामध्ये प्रसन्न दर्शन बॉलिंग कोण रवींद्र का, आता याच्यावर बहुतेक तुटून पडतील दोघ जण. नाजम तीन मात्र शंकाने मिळाय, कारण की शेवटची ओव्हर आहे. धाव सांगितलेली ती 78. शेवटचा षटक स्ट्राईक केला आहे दर्शन मात्रे. चॉईस प्लेअर आहे अंश 11 मधून. जोरदार फटका, परंतु बघूया टप्पा पडला तर चौकार आणि दर्शनच्या बॅटमधूनच चौकार. दर्शन नको मला बंगला, नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. स्कोर जाऊन पोचलाय 82. आता जवळपास बघितलं तर खांदे थोडेसे झुकलेत. बॉडी लँग्वेज बदलली आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमची, कारण जे आक्रमण केलं होतं प्रशांत घरतनं त्या आक्रमणामध्ये पूर्णपणे टीम थोडंसं मोराल खाली गेलाय या टीमचा. आपण बोलतो ना नांगी टाकणं, अशी नांगी टाकलेली दिसते फिल्डिंग लोकांनी, परंतु बॅटिंगला आल्यावर आपण काय बोलू शकू नये, कारण की हवा सुटलेल्या लेग साईडला लेफ्टी बॅट्समॅनला आणखीन फायदा आहे किंवा स्वीप शॉट मारायला आणखीन फायदा आहे. बघूया दुसरा चेंडू निर्धाव गेला, आता तिसरा चेंडू बघूया काय करतात. ऑफच्या देण्याने सरळ सरळ चौकार म्हणावं लागेल. इथे आम्हाला माहिती आहे की वरून फिल्डरचा गेला की हा सणसणीत चौकार असतो. आणि मॅच संपल्या उद्या काय पण लिहावं ऐकूला पाहिजे टेम्पो घेऊन या. कुंकुला म्हणणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकुला म्हणणार फक्त तुझ्या नावाचं, हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणार, हाय तुझ्या. रवींद्राची दर्शनने पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर परत चौकार वसूल केला आहे. हाणामारीचा जो बघूया दर्शन काय करते आपल्या संघाटी. तो धाव सांगितलेली ती 86. एक धावावरती समाधान. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 9 धावा केलेल्या आहेत. शेवटचा 2 चेंडू आणि स्ट्राईक आहे ती प्रशांत जवळ. प्रशांत जवळजवळ 5-6 तरी षटकार मारले आणि आता त्याने आपली हाफ सेंचुरी कंप्लीट केलेली आहे. बघूया आता 2 चेंडू हा बहुतेक तो स्वीप शॉट किंवा सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आहे. बघूया जोरदार फटका, कॅच आउट असेल पण नाही. तंबूवरती बोर्ड, हा कक्षामध्ये बोल जात आहे आणि हा सनसनाट शट. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय, ओंकार कदम दादा दिलदार मनाचा संघाचे पाठीशी हाय. आईच्या दुर्गेशी लेविन संघाचा भक्कम बॅकर हाय, दिलदार मनाचा संघाचे. स्कोर आणखीन किती होईल अजून? शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल 93. आता इथून 99 पर्यंत जाईल का? बॅटच्या टोला बॅटच्या पुढच्या टोकाला चेंडू लागलाय. खेळायचा होता स्क्वेअर लेग आणि फायनल लेगच्या रिजनमध्ये 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. जसं याच्या अगोदरच्या मॅचमध्ये याच टीमच्या अगेन्स्ट 90 पडल्या होत्या. प्रशांत घरचं नाव, आईचं प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव, आईचं प्रशांत घरचं नाव. जो जिंकेल त्याला उद्याचा धन्यवाद आहे आणि अरेल त्याने पण अभिनंदन आहे मॅचमधला.
मानस रिसॉर्ट 15,000, श्री दीपक व हितेश भोईर 15,000, क्रिकेट प्रेमी पुरापाडा 15,000, कोल्हापूर 10,000, संदीप ओझे मुक्कामपाडा 10,000, अशोक पाटील काचेरीपाडा 10,000, पाटील रिसॉर्ट अर्नाला 10,000, सागर रिसॉर्ट अर्नाला 10,000, क्रिकेट प्रेमी भूमचिंतक पुरापाडा 10,000, गोपी भोईर कोल्हापूर 10,000, वासुदेव पाटील बत्तलवाडी 10,000, सुभाष भास्कर पाटील खांबाळा 8,000, पराग मानकर बोलिंज 5,000, जगन भोईर बोलिंज 5,000, भरत नाना घरत पुरापाडा 5,000, नंदकुमार सरपंच मुक्कामपाडा 5,000, सकाराम महाडिक 5,000, जगदीश मानकर बोलिंज 5,000, जयेश पाटील खांबाला 5,000, रमेश वजे मुक्कामपाडा 5,000, बिलोजी स्पोर्ट्स खांबाला 5,000, राहुल घरत पुरापाडा 5,000, हरेश्वर पाटील पुरापाडा 5,000, विजय भोईर खांबाळा 5,000, केतन भोईर खांबाळा 2,500, वसंत म्हात्रे पुरापाडा 2,222, जयेश घरत पुरापाडा 2,000, किशोर पाटील ग्रामसेवक मुक्कामपाडा 2,000, मनोहर महाडिक बोलिंज 1,500, रमेश घरत खांबाळा 1,000, नक्षत्र रिसॉर्ट 1,000, पुरुषोत्तम कुडू मुक्कामपाडा 2,000, कल्पेश पाटील मुक्कामपाडा कालूचा भाड 2,000. तसेच जय योगेश्वर मंडप डेकोरेटर हितेश काल्या घरत खांबाला यास खोडून फर्स्ट व सेकंड ट्रॉफी श्री साई मंदिर के शांताबाई रामचंद्र घरत यांच्या स्मरणार्थ, तिसरे बक्षीस ट्रॉफी के प्रचित विनोद भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब कोल्हापूर यांच्यातर्फे मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक धर्मेंद्र जनार्दन घरत अष्टपैलू क्रिकेटपट्टू यांच्या स्मरणार्थ श्री खंडेराव के घरत यांच्यातर्फे स्टार खेळाडू अरुण घरत जांभूलपाडा यांच्यातर्फे प्रत्येक सामनावीर अजित म्हात्रे पुरापाडा यांच्याकडून आकर्षक टेंडमार्क स्पोर्ट्स प्रशांत घरत जांभूलपाडा यांच्याकडून टी शर्ट, थंड पाणी व्यवस्था महेश घरत जांभूलपाडा यांच्यातर्फे मोहन पाटील यांच्यातर्फे 4 बॉक्स बोल, विजय भोईर कोल्हापूर यांच्यातर्फे 4 बॉक्स बोल, तसेच विजय भोईर खांबाला यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी 1 डिस्काउंट टॉर्च. खूप यांचा खूप खूप आभार आणि असेच योगदान असू द्या. धन्यवाद परेश, तुम्ही सबन देणगीरांची नाव वाचिली. या देणगीरांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद करतो की तुम्ही सढळ असते मदत करून या आगरी प्रीमियर क्रिकेट टुर्नामेंटला हातभार लाविला. त्याबद्दल तुमचं शतशः आभार. हाच सहकार्य नाहीच भरघोस मदत वस्तुरूपण किंवा रोख रकमेन दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. आता हंस 11 संघाला विनंती करतो की मी त्यांनी लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर पूर्वी पुरापाडा गावाच्या हॅलो तसेच आमचे संजू पाटील ग्रीन व्हॅल्यू संजू पाटील यांच्यातर्फे 2,000 आणि आमचे ओनर अंश 11 अजित दादा पाटील यांच्याकडून 5,000. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. निश्चितच आपण पाहिलं देणगीदारांची नावं लिस्ट आपण पाहिली, वाचून दाखवली आपल्याला. आणि त्यानंतर आपण पाहतोय ज्या ठिकाणी 96 धावांचा पाठलाग आहे. 6 षटकामध्ये 96 धावांचा पाठलाग म्हणजे तब्बल 16ची सरासरीने खेळायचं आहे टीम बिलोजी स्पोर्ट्स खंबाळा संघाला. आणि चांगली मोठी धावसंख्या उभारल्यानंतर फिल्डिंगवरती सज्ज झालेले आहे 80 11चा संघ. विनंती असेल लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलमीर बॅटर या ठिकाणी पाठवायचा आहे खंबाळा स्पोर्ट बिलोजी स्पोर्ट खंबाळा संघ. तर मॅडम ऐकूया डीजेची एक धून आणि पुन्हा येऊया थोड्या वेळानंतर मध्यनंतर आणि काय घडेल या सामन्याचा लेखाजोखा.
खेळूया चला खेळूया असं मन माझं बोले काहीतरी करूया चल जोडीला एक होऊया हात गुंफूया जिद्दी बनूया आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया आगरी प्रीमियर लीगचा झेंडा हात घेऊया छत्तीस धावांमध्ये धाव करणं 96 धावांचं. जयेश आणि रोहित बघूया आपल्या संघाटी काय करतात. हा थोडासा Bowling ला बदलाव तो बदलाव पहिला या ठिकाणी थोडासा बदलाव दिसतोय. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं अखेरपर्यंत एकेरी धावसंख्येवरती भर देऊन समोरच्या फलंदाजाला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्या रणनीतीने निश्चितच जयेश घराने विचार केला की रोहितला आपण घेऊन जाऊया. मला तो स्ट्राईक वरती जितका आणण्याचा प्रयत्न करेल तितका आपल्या संघासाठी चांगलं राहील आणि त्या अनुषंगाने उतरलेली ही जोडी मैदानामध्ये दिसते. नॉन स्ट्रायकर वरती रोहित, स्ट्राईक एंड वरती जयेश घरत, फलंदाजी आणि सलामीचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर प्रशांत घरत. पहिला चेंडू प्रशांतचा बघूया. पहिला फिल्डिंग होती अंश 11 संघाची. प्रशांतने दर्शननी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात तो स्कोर पार केला 96 धावांचा. कारण की त्याने बरोबर चांगल्या चेंडूवर फक्त एकेरी दुहेरी धाव गेली, परंतु खराब चेंडू त्यांनी षटकार आणि चौकारची आतषबाजी केली आणि दोघांनी अगदी समजून बॅटिंग केली. पहिला चेंडू चांगला चेंडू एक धावावरती समाधान. हलक्या रीतीने खेळून काढलेला आहे आणि निश्चितच चांगला चेंडू होता. चेंडू चांगल्या चेंडूचा सन्मान करून एकच धाव घेतली गेलेली आहे चेंडूवरती. परंतु सन्मान हा 1-2 चेंडूवरच करायला हवा, नाहीतर पुढच्या चेंडूवर हातूड हा मारावाच लागेल. त्याशिवाय रन्स किंवा धावाचा डोंगर पार करू शकणार नाही. आता 96 धावांचं लक्ष मोठं लक्ष आहे तर निश्चितच मोठे फटके मारणं गरजेचं आहे. कारण 36 चेंडूमध्ये 96-97 धावा करायच्या आहेत, तर मान सन्मान देणं हे खूप गरजेचं आहे. परंतु चांगले चेंडू देणं गरजेचं आहे. पण आता ती वेळ निघून गेलेली आहे, कारण की हाणामारीचं षटक आणि त्याबरोबर एक सामनावीर सुद्धा जोडीला खेळतोय. टी शर्ट त्याचं व्हाईट रंगाचं आहे आणि बहुतेक सरळ चौकारच्या दिशेने आणि हा चौकार अतिशय टायमिंग शॉट बोलायला लागेल. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे. काजळ लावून आले मी आज असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलंय असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे गाडी घालून साडी गुलाबी पागल करते तू. ते तुटून पडायची वेळ आलेली आहे तुम्हाला. जर उद्या याच टी शर्ट मध्ये यायचं असेल तर तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे खूप. जोरदार फटका बघूया आणि चौकाच्या दिशेने चेंडू आणि सरळ चौकार आमचे रमेश मात्रे. असं नका बघू धाव संख्या ती 9. 4 चेंडू अजून 2 चेंडू बाकी आहेत. प्रशांतचा जयेश न रोहित यांची सुद्धा जोडी फोडणं फार महत्वाचं आहे संघाला. कारण की एक जरी यांच्या तावडीमध्ये एखादा बॉलर सापडला तर त्या बॉलरची वाट लावली. 4 चेंडू जे काम त्या साईडला प्रशांतनं केले, दर्शननं केले ना, तेच काम आता जयेशला करायचं आहे आणि रोहितला हिट ठरायचं आहे. आणि हिट ठरताना मोठे हिटही खेळायचे आहेत. चौकार मारले आहेत पण एक षटकार अजून पाहिजे. चौकार मारलाय, षटकार ठोकावा लागणार.
उलटा चेंडू कमी ताकदीने मारलेला फटका, 2 धावावरती समाधान. धाव संख्या 11. शेवटचा चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये 2 चौकार आलेला आहे, 1 सिंगल आणि 2 धावून काढलेले धावा आहेत. बघूया हाणामारी करावी लागेल, परंतु तेवढा आणि रोहित आणि जयेश. बघूया रोहितने 2 चौका ठोकलेले आहेत. स्लोवर बॉल, अतिशय चांगला चेंडू प्रशांतचा, निर्धाव चेंडू. धाव संख्या दिलेली ती 11 धावावर समाधान. फार मोठा धावांचा डोंगर उभारायचा आहे. बघूया पुढचा गोलंदाज कोण आहे तो. दर्शन. 96 रन करायच्या म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं झालं ना तर त्यांनी मारलेले षटकार, त्यांनी जर 8 षटकार मारले तर 9वा षटकार तुम्हाला ठोकावा लागणार. अगदी बरोबर आहे. त्यांनी 9 मारले तर तुम्हाला 10वा. बरोबर आहे. दर्शन मात्रे. बघू अंश 11 संघासाठी काय करतात. चांगला गोलंदाज, पुरापाडा गावांचा अष्टपैलू खेळाडू दर्शन मात्रे. हॅलो. तसेच आमचे जगदीश मात्रे यांचा सत्कार करण्यात येत आहे. आमचे ॲडव्होकेट वकील चेतन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. जगदीश मात्रे यांचा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत मात्रे सरांसाठी. चांगला चेंडू दर्शनाचा, 1 धावावरती समाधान. धाव संख्येने की भर. धाव संख्या दिलेली ती 12. 1 डझन. 1 डझन झाले पण जाम लेट झाले. हा, हे 1 डझन मागच्या 2-3 चेंडू मध्ये व्हायला पाहिजे होत्या. नाही, लेट झालंय. म्हणजे आता तुम्ही लेट आलाय, थेट आलाय, लेटेस्ट आलाय माहिती नाही, पण थोडंसं लेट आहे. गाडी थोडी लेट आहे आणि गाडीला वर न्यायचं तर मग पुढच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आता पाहिजे. बरोबर. त्याशिवाय खेळात रंगत येणार नाही, खेळायला मजा येणार नाही. बहुतेक खराब चेंडू, ऑफच्या बाहेर चेंडू दर्शनचा आणि धाव संख्या देखील भर. धाव संख्या ती 13. 1 ओव्हर पाहिजे 20 रनची. 20 रनची जर बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं आहे तर 1 ओव्हर पाहिजे 20 धावांची. कोलपोट रुपयाचा चेंडू आता मिड विकेटला फील्ड केला जातो. क्षेत्ररक्षक 1 धाव आहे चेंडूवरती, म्हणून जयची इनिंग महत्वाची आहे. प्रशांतनं जसं अर्धशतक टोकलंय ना तसंच अर्धशतक किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मोठी केळी जयेशला करावी लागणार आहे. जयेशला करायची आहे, कारण पूर्ण संघाची मदार ही आता जयेशवर अवलंबून आहे असं आम्हाला तरी दिसतंय. इथे बघूया जयेश आपल्या संघासाठी काय करते तो. जोरदार फटका. आम्ही हांगिल्याप्रमाणे जयेशने काम केलेलं आहे आणि हा चेंडू काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीची चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा ताल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा ताल. षटक पाहिजे 20 ओव्हरची 20 धावांची 1 ओव्हर पाहिजे. तुम्ही बोलला ना तर जयेशनं ऐकलंय आणि जयेशच्या बॅटमधनं दर्शनचा पुढचा चेंडू सामना करतो जयेश. 4था चेंडू दर्शनचा, दुसऱ्या षटकातील 4था चेंडू. एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताला तो दर्शननं चांगला टाकला होता. संधी देत नाही. एक खराब चेंडू होता आणि त्या खराब चेंडूवरती 1 षटकार टोकलाय जयेशनं.
आता चांगल्या चेंडूवर पण फटका मला त्यांना रिस्क घ्यायला लागणार आहे मॅच जिंकायची आहे तर बघूया. स्कूप मारण्याचा प्रयत्न पण फेल. शेवटचा चेंडू दर्शनाची चांगली गोलंदाजी बोलावं लागेल. 5 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 9 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू बघूया त्याला जयेश षटकामध्ये रूपांतर करते का चौकारमध्ये करते का निर्धाव बघूया. दर्शनचा पुढचा चेंडू दुसऱ्या षटकांचा शेवटचा चेंडू आणि हा बहुतेक चौकार. यूट्यूबच्या काना यूट्यूब झालाय तर 24-24. अजून 4 ओव्हरचा केला बाकी आहे आणि 72 धावा अजून करायचे आहेत. बघा म्हणजे पहिल्या ह्याच्यात 1 डझन आता दुसऱ्या षटकामध्ये 2 डझन पण आता 72 वरती म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला 3 रन करायचे आहेत. म्हणजे 6 डझन धावा अजून करायचे आहेत. बरोबर. डझन झालाय म्हणजे आज संकष्ट आहे ना. 1 डझन केळी हा हे हिशोब चालू आहे आपला. ते का नाही ना. आता 24 चेंडू 72 धावांचं लक्ष आहे. निश्चितच समोर सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. जयेश घाट खेळपट्टीमध्ये आहे तर निश्चितच इथून 80-11 संघ मनामध्ये हा विचार करणार की मॅच आपल्याकडे आलेली आहे. अगदी बरोबर आहे. कारण आता मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रशांत हे तिसरं षटक हाताळण्यासाठी. रोहितने सुद्धा जी काम करायचं ते चोख बजावलेलं आतापर्यंत काम काढण्याची. या ठिकाणी स्ट्राईक वरती जयेशला जितकं आणायचं तितकं काम केलं गेलं. स्ट्राईक रोटेट सुद्धा करतात. एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटीतून आलेला आहे. तर निश्चितच आपण पाहतोय रोहित चांगलं काम करतोय आतापर्यंत. परंतु जयेशला एका ठिकाणी काय करायचं आहे फ्लाइंग पद्धतीने खेळायचं आहे. कारण 24 मध्ये 72 करायचे म्हणजे 33 रन करायचे आहेत. 33 रन करण्यासाठी तुम्हाला 33 प्रत्येक चेंडूच्या मागे धावा सुद्धा करायच्या आहेत. मात्र फटका फसलेला आहे परंतु नॉमास लालमध्ये टप्पा पडला जातो. एकच धाव घेतली जाईल. जयेश मनामध्ये विचार करेल की माझ्या षटकामध्ये धावा गोळा केलेल्या आहेत तर स्ट्राईक एंडवरती आल्यानंतर मीही या षटकामध्ये धावा गोळा करू. म्हणजे मौका सभी को मिलता है. बरोबर है. यस निश्चित ही मौका सभी को मिलता है. यहाँ पर मौका किसको है तो यहाँ पर गेंदबाज यहाँ पर प्रशांत है और प्रशांत गेंदबाज है तो उसके सामने बल्लेबाज भी यहाँ पर उसके छोटे भाई जयेश है. तो यहाँ पर दिखाना होगा छोटे मियाँ तो छोटे मियाँ बड़े मियाँ तो बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. पण आता थोड्या वेळ कोल अल्लाह ते आपल्याला कळेल. जोरदार फटका लेगच्या दिशेने मारता प्रयत्न परंतु चेंडू हा खराब मध्ये टप्पा ठेवल्यानंतर जयेश तर माहीर आहे वाईट काढण्यामध्ये. अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये त्याला पाहिलेला आहे. लेग स्टंप वरती टप्पा पडल्यानंतर जो लेग स्पिन टाकणारा गोलंदाज आहे ना स्वतःच्या राईट हँडने तर त्याला फसून ठेवतो. विचार करून टाकतो का कुठे टप्पा टाकूय हा वाईट कसे चुकून खेचून घेतोय वाईट काढतो प्रत्येक चेंडूवरती. धाव सांगितलेली होती 26. पुन्हा जोरदार फटका लेगच्या दिशेने मारता प्रयत्न बघू. शावकार षटका चौकार. लावणे आले मी असं नका बघू पाहो येते मनालाच केला शृंगार आज घातलं असाच दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास नखरेवाली कुठे निघाली कलंक साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोरनीशी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी माझा फोटो माझा काल गुलाबी साडी आणि अशाच पद्धतीने चालली होती. दर्शन होते स्ट्राईक वरती स्ट्राईक रोटेट सुद्धा करत होते. त्यानंतर आपण पाहिलं होतं प्रशांतचे मोठे फटके सुद्धा येत होते आणि असं वाटत होतं की जास्त फटकेबाजी होत नाहीये. 6 मध्ये 96 धावा ज्याच्या मला 95 लगावले गेले आणि या इनिंग मध्ये सुद्धा त्यात पदली फलंदाजी दिसून येते. तिसरा चेंडू 30 आलेले आहेत 14 चेंडू मध्ये. तिसरा चेंडू प्रशांतचा बघूया जयेश काय करते. जोरदार फटका आणि हा बहुतेक षटकार जागेवर थांबला म्हणजे खणखणीत षटकार. बदला जवाब पत्थर से लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा लाल प्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा. खऱ्या अर्थानं हरणाचं क्रिकेट मोठं केले आपल्या विभागाचंही मोठं केले आणि आता आगरी प्रीमियर लीग मध्ये पण तोच खेळ चाललाय.
येस नक्कीच नक्कीच, कारण आजच्या दिवसामध्ये जयेशने सुद्धा मैदान दणाणून टाकले आणि प्रशांतने सुद्धा मैदान दणाणून टाकलेलं आहे. कुटुंबा चेंडूवरती हा प्रहार मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवे जेल खाली क्षेत्ररक्षक प्रशांत होता आहे, तो जेल टिपतोय गडी बाद आणि जेलबाद फार मोठा धक्का बसलेला आहे. ए बाय तुझा नवरा बारकू लाग बिलोजी स्पोर्ट खांबाळ्या संघाला प्रशांत दर्शवून देतोय या बाय फटक्यात. तुझा नवरा बारकू लाग बाय तुझा नवरा बारकू लाग बाय तुझा नवरा बारकू लाग ए हिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला हिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला जयेशला बात करून की तुझ्याहून 2 पावसाळे मी जास्त बघितलेत, तर तुला कसं आउट करायचं ते मला माहिती आहे. पण आता काय झालं मध्ये एका वर्षामध्ये 3 वेळा पावसाळा येतो. आता कधी येईल काय सांगू शकत असं पण नाही. होते ना. पाऊस कधी पडेल हे सांगता येणार नाही. 22 धावा करून जयेश आउट झालेला आहे, कॅचआउट झालेला आहे. अगदी कॉटन बॉल म्हणता येईल तर हा प्रशांत त्याची विकेट घेतलेली आहे. प्रशांतचा वैयक्तिक दुसरा षटकना सामन्यातील तिसरा षटक चालू आहे. आता चौथा चेंडू धावसंख्या झालेली आहे ती 36, म्हणजे आतापर्यंत 36 म्हणजे 3 डझनचा माल आपले पेटारण आलेला आहे. बघूया डझनवारी अजून हिशोब चालू आहे आपला. शेवटचा 2 चेंडू बाकी आहे. खेळण्यात आले आहे, त्याचं नाव काय? यज्ञेश. क्या बात आहे. षटकारचा करत नाही. बघूया 2 छोटूसा पोरगा सुजल आणि कुठल्याही भागाला चेंडू न लागता चेंडू सिंबरा छप्पा. अशी तुला सांगू किती फील करते तुझ्यासाठी, माझ्या मागे लाखो हजारो लागले, तरी आहे बावरी मी फक्त राजा तुझ्यासाठी. मी कुठे बोलते की मॉल मला घेऊन चल, कुठे पण चालेल चल टाऊन मला घेऊन चल, घेऊन दे मस्त तुझ्या शोभून बसले आपली जोडी पाहिजे. 40 जोरदार फटका आणि सरळ सरळ हात बघ षटकार वाटतोय मला. बघूया आमचे रमेश म्हात्रे साहेब. चौकार. धन्यवाद. चौकार. 2 चेंडू मध्ये 10 धावा वसूल केलेल्या आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी. एक इंटरेस्टिंग चर्चा आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि स्कोर जाऊन पोहोचलाय 44. ज्यावेळेला बॅटिंग करतो ना 80-11चा 3 ओव्हर नंतर 42 होत्या. 3 ओव्हरमध्ये 42 धावफलकावरती होत्या. याचा अर्थ त्यांनी 3 ओव्हरमध्ये 53 केल्यात. तुम्हाला 52 करायचे आहेत, त्याच्यापेक्षा 1 कमी करायचे आहेत. विकेट महत्वाची आहे, त्यांची विकेट नव्हती गेली पण स्कोर करायचा आहे. 18 बॉल आणि रन करायचे आहेत त्या 52. दर्शनचा चांगला चेंडू. येस आव्हान अवघड नाहीये सर, पण करणं गरजेचं आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर. अगदी बरोबर आहे. यज्ञेशनी 2 चेंडू मध्ये आपली ताकद दाखवून दिलेली आहे. लागोपाठ 2 चेंडू 2 चौकार खणखणीत मारलेला. बघूया दर्शनचा पुढचा चेंडू, फुलटा चेंडू. चान्स होता परंतु बघूया आणि हा सरळ सरळ चौकार. झगडेवाला ऍक्च्युली आता आला रे आला छकडेवाला पाहिजे. छकडेवाला अगदी बरोबर आहे. झगडेवाला नाही छकडेवाला पाहिजे. छकडेवाला धावसंख्या झालेली ती 50. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. बघूया त्या फ्री हिट चेंडूवरती यज्ञेशने आपले 3 चेंडूमध्ये 3 चौकार मारलेला. लाख मोलाची गोष्ट आहे की तो बिलोजी स्पोर्ट्स खांबाळाटी जीव तोडून खेळणार. मनाने निर्णय करून आलाय तो की मी मॅच जिंकवणार, मी खेळणार, मी जिंकणार. जो चिता वही सिकंदर. बघूया त्याची खेळी तेवढेच जोशेन दर्शन बॉलिंग करणार परंतु त्याचे दुपटी जोशाने तो यज्ञेश खेळते. पुन्हा क्षणक्षणात बघूया आणि हा पण चौकार. जोरदार टाळा वाजवतात यज्ञेशसाठी. त्यांनी 4 चेंडूवर 4 चौकार मारलेले यार.
खूप जबरदस्त बॅटिंग बोलायला लागेल. बैलाची बैल जोडी यांच्या बैलाला तोडत नाही. रायगर ठाण्यात पियमत हाय यांच्या बैलाला तोडत नाही. रायगर ठाण्यात पियमत हाय. धाव संख्या 54. मध्ये जरा कक्षामध्ये जरा आनंदाचं वातावरण आलेलं आहे, कारण बॅक टू बॅक 4 चौकार यज्ञेच्या बॅटीतून आलेले आहेत आणि ज्या आपण पाहतो जी गरज आहे ती गरज भागवण्याचा प्रयत्न यज्ञेशाच्या मार्फत झालेला आहे. दिनेश दर्शन यांच्यावरती चढवलेला हल्ला आहे आणि हल्ला बोल होईल का यावरती सुद्धा लक्ष असणार आहे. होईल जसं दर्शनच चोपाटून काढलेल्या लोकांना ह्या लोकांना तसे हे लोक पण दर्शनाला सोलपाटून काढतील यात मात्र शंका नाही. बघूया आणि लागोपाठ 5वा चौकार यज्ञेच्या बॅटमधून. आ गया बिल्कुल आपका नंबर यस लेकिन यहाँ पर देखा जाए कि यहाँ पर जयेश घरत भी मन में सोच रहे होंगे कि यहाँ पर मैंने जो ओपनिंग पेयर भेजे थे वो सही थे क्या. पाच चौकार आहे त्या एक विक्रमाच्या जवळ आहे, रेकॉर्डच्या जवळ आहे. 4-4-4-4-4 मिस केला. वेल बॉलिंग दर्शनची स्लोवर बॉल टाकेल त्याने आणि यज्ञेशला काही जास्त समजला नाही त्यामुळे एक धावावर समाधान. धाव संख्येत एक निभर धाव संख्या ती 59. खासियत आहे दर्शनची की ज्या आपल्या 5 चेंडूवरती जर मोठे फटके येत आहेत, जर चौकार षटकार येत आहेत तर थोडंसं व्हेरिएशन करून फलंदाजाला बीट करावा आणि त्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं जाते. जरा त्यानेही काम केले ना, यज्ञेशने पण काम केले. मॅच आता रंगात आलाय, मॅच थोडासा रंगामध्ये आलाय. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय, स्ट्रायकरला फलंदाज आहे रोहित. रंगामध्ये आला रंगामध्ये अजून एक रंग चेंडू गेला बॉललाईनच्या बाहेर. चौकार. खतरनाक फटकेबाजी चालू आहे, आतषबाजी चालू आहे. आग अब दोनों बराबर लगी है. अबे बराबर आता दोघांच्या भांडणीचे शिंगा बुजणार. एक तरफ हुआ, दूसरी तरफ वो जड़ी है और यहाँ तो फुल जड़ी है. शेवटचा बॉल स्कोर जाऊन बोललाय 63. शेवटचा चेंडू फुलटॉस बॉल हवे चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चेंडू चलाय. पंचाकडे इशारा. नो 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 याचे 2 अर्थ आहेत. नो बॉल आणि ओ नो असे 2 अर्थ आहेत. ओ नो यार. याचे 2 अर्थ आहेत. पंचाने सांगितले त्याचा काय अर्थ आहेत. एक तर याच्या अगोदर एक फुलटॉस आला होता, बीमर आला होता, हा सेकंड. पुन्हा एकदा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता सर. हॅलो स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी हा प्रयत्न फसलेला आहे आणि त्या धाव संख्या 65. 31 पाहिजे. बॉल राहिले ते 13 बरोबर. 13ला उलट केलं तर 31 आणि 31ला उलट केलं तर 13. आणि रवीजी तुम्ही नक्कीच चहाचा थोडासा आस्वाद घेता पण चहामध्ये थोडंसं काय कमी आहे का. एकदम बेस्ट. 1 नंबर चाय. 1 नंबर चाय पण चाय में थोड़ी सी चीनी कम है और इस बल्लेबाज में 10 का दम है. बिल्कुल दम है. प्रशांत का चाय लेकिन साहब चाय में तो चीनी कम ही चाहिए. चीनी कम नाम का पिक्चर भी निकला था. फ्री हिट है. बॉलरचं नाव काय. तुषार. तो तुषार आहे पण बॅट्समन थोडासा हुशार आहे. आतापर्यंत करून दाखवलेलं आहे दोन्ही फलंदाजांनी. 13-31 तुषार समोर यज्ञेश.
लोअर फुटबॉल पद्धतीचा चेंडू ऑन साइडला ढकलला आहे. दर्शन मात्र त्या ठिकाणी आहे, उचलून फेक केले. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरा करण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण फेकी या ठिकाणी गोलंदाजच्या हातामध्ये येत असताना षटक संपलाय आणि आता मात्र 66 धाव फलकावती 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आता मात्र 2 षटक उरलेले आहेत. 2 षटकामध्ये 30 धावा करायच्या म्हणजे 15-15 केल्या तर जाऊ 15, परंतु या होतील का यावर तुझं लक्ष असणार आहे. 12-30 इक्वेशन कोणता गोलंदाज थांबवू शकेल या दोन्ही फलांना. तर ज्या गोलंदाजचे फॅन फॉलोवर जास्त आहेत इंस्टावरती, फेसबुक वरती आणि या मैदानावरती सुद्धा, तोच गोलंदाज मला वाटतं येऊ शकेल का या मैदानामध्ये. कारण 12 मध्ये 30 इक्वेशन आहे ते डिफेंड करण्यासाठी हे षटक महत्वाचं आहे. आणि या महत्वाच्या षटकामध्ये ते काम कोण चोखपणे बजावेल याचा विचार विनिमय मैदानामध्ये केला जातो. ऐकूया डीजेची एक धून, सुमधुर संगीत ऐकूया पुन्हा या मैदानामध्ये. या ठिकाणी 12 बॅटिंग करताना 80 रन केल्या होत्या 12 चेंडू मध्ये 31. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये त्याने 31 केल्या होत्या. आता 30 तुम्हाला करायचे आहेत. 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 30. जितेंद्र बघूया त्यांचा बॉलिंग आपण बघूया. या ठिकाणी काही होते ती टप्पड मॅच झाले. भूपेंद्र पाटील अग्रसेना अर्नाळा यांच्याकडनं सुद्धा दोन्ही टीमसाठी शुभेच्छा आल्यात. यज्ञेश लागोपाठ 5 चौकार, 1 धाव काढली त्यांनी. बघूया आता पुढे आत काय करतो. अटीतटीचा सामना चालू आहे यो आणि आता वातावरण एकदम थंड झालेलं आहे. आणि हा जबरदस्त खास खळगण फिल्डिंग केलेली आहे, परंतु 2 धावावरती समाधान. पण रविदा तुम्ही म्हणले अटीतटीचा, ऍक्च्युली आपल्या गावठी भाषेमध्ये अटीतटींचा झालाय. अटही तटहीचा आहे. बघूया आता सामना कटही फिरणार आहे. तो अटही फिरेल का तटही फिरेल न. उद्या मॅच संपल्यावरती या सबन बत्ता लिलाव होणार आहे. सबन बत्ता लिलावून सबन पाईप टेम्पोवरून घेऊन जा. पुढचा चेंडू जितेंद्रचा, जोरदार फटका आणि कॅच बहुतेक 100% पकडणार पोरगा. हाईट कमी. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से. हॅलो सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आजचा दिवसाचा जवळजवळ आजचा कार्यक्रम समाप्त होतोय असं दिसतंय. आता 2च ओव्हर बाकी आहेत शेवटचे आणि अटीतटीचा सामना चालू आहे. रवी कंटिन्यू कर. पुढचा चेंडू जितेंद्रचा, तिसरा चेंडू 5व्या षटकांचा. जबरदस्त चेंडू, क्लोज किपिंग आणि यज्ञेशला का तो चेंडू समजला नाही. मॅच रंगलेला असताना संजीव पाटील यांचंही आगमन झाले, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. आगरी प्रीमियर लीग मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्या माहितीसाठी 9 चेंडूचा खेळ आहे आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 22 करायचे आहेत. 9-22. चौथा चेंडू चित्र चांगली गोलंदाजी करते जितेंद्र. डॉट बॉल टाकला तिसरा चेंडू. चौथा चेंडू बघूया काय करते यज्ञेश. स्लोवर बॉल आणि हा बहुतेक आणि याच्या माघारी चेंडू लागलेला आहे, पण काय करणार, जीव तोडून फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करते पोरगा. चांगली फिल्डिंग मला लागेल. 2 धावावरती समाधान. धाव संख्या झाली ती 76. 20 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये 8-20. 38 का 28? 8 चेंडून 20 धावा. पण आठवणीत राहणारा मॅच आहे. बरोबर आहे. जितेंद्रचा पुढचा चेंडू 5वा चेंडू 5व्या षटकांचा आणि हा बहुतेक खणखणीत षटकार. सामना अतिशय चुरशीचा चालू आहे. गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिलं येतं की ज्यांनी आपल्याला विजेता ट्रॉफी दिली आहे आणि उपविजेता ट्रॉफी ते जय योगेश्वर मंडप डेकोरेटर्स, श्री हितेश काळ्याघरत खांबाळा यांतर्फे आणि श्री साई मंदिर कै शांतीबाई रामचंद्रकर यांच्या स्मरणार्थ. तिसरे बक्षीस आणि चौथे बक्षीसची ट्रॉफी कै प्रचित विनोद भोईर यांच्या स्मरणार्थ श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब कोल्हापूर यांतर्फे आलेलं आहे.
दोघांचे आम्ही धन्यवाद आणि आभारी आहोत. 7 चेंडू 14, 7-14चा मॅच. शेवटचा बॉल, 7 चेंडू 14. ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड धाव संख्येत एकी भर, वाईट चेंडू. हा म्हणजे कपडे धुवायला डिटर्जंट पाहिजे टाईड. मालिकावीरच्या ट्रॉफ्या, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ह्या चारही ट्रॉफ्या काही धर्मेंद्र जनार्दन घरत, अष्टपैलू क्रिकेटपटू पुरापाडा यांच्या स्मरणार्थ के घरत म्हणजे खंडेराव कमलाकर घरत यांच्यातर्फे मिळाल्या. धन्यवाद. शेवटचा चेंडू जितेंद्रचा 5व्या षटकातील षटकार. अशा सारख्यांच्या टीमला सुद्धा बघा, क्रिकेट हे असं असतं, हार जीत ही लागू असते, परंतु जे आज बघतोय मी ते अनबिलिव्हेबल आहे. पण नितीनजी हेच तर स्वप्न आगरी प्रीमियर लीग न पाहिलंय ना. हेच पाहिलंय. आगरी युवा प्रतिष्ठाननं तोच प्रयत्न केलाय, लपलेले हिरे बाहेर काढायचे. खरं आहे सर की कोणताही सामना असो, खेळ हा कधीही खेळाडूपेक्षा मोठा असतो आणि तेच आपल्याला आज इकडे बघायला मिळतंय. 6-6 स्टार खेळाडूसाठी अरुण घरत तांबुळपाडा यांच्यातर्फे एक ट्रॉफी, अजित मात्रे पुरापाडा यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू आणि ट्रेडमार्क स्पोर्ट्स प्रशांत घरत जांभूळपाडा यांच्याकडून टी-शर्ट देण्यात येत आहे. थंड पाणी व्यवस्था जी आज तुम्ही पाहिली, अनुभवली, ती संपूर्ण आज आणि उद्यासाठी महेश घरत जांभूळपाडा यांच्यातर्फे स्पॉन्सर करण्यात आली होती. धन्यवाद महेश. तसंच चेंडू आपल्याला मिळाल्यात मोहन पाटील, विजय भोईर यांच्याकडून. मोहन पाटील हे खांबाळा आणि विजय भोईर कोल्हापूर. तसेच विजय भोईर खांबाळा यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी एक डिस्काउंट कुपन 2500 रुपयाचं देण्यात येत आहे प्रत्येक खेळाडूला टॉसच्या वेळी. धन्यवाद विजय भोईर साहेब. पुढचं षटक, शेवटचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये 7 धावांच्या आवश्यकता. सुजलचं हे शेवटचं षटक आहे आणि योगेश भोईरकडनं कॅश प्राइज झालंय. सुजल मॅचला जिंकून दिलं तर 500 रुपये रोख बक्षीस. पण दुसऱ्या बाजूला कोण आहे? 44 धावांवरती यज्ञेश खेळतोय. 13 बॉल मध्ये 44 ची इनिंग यज्ञेशची. जबरदस्त बॅटिंग, चांगला रनअप. सुजलचा एका धावावरती समाधान. तसंच देणगीदारांमध्ये देवराम पाटील, ब्ल्यू वेव्ह रिसॉर्ट अर्नाळा यांच्याकडून पहिलं बक्षीस. श्री महेश घरत महेश आणि संजय रामचंद्र पाटील, मानस रिसॉर्ट अर्नाळा यांच्याकडून दुसरं बक्षीस आलं आहे आपल्याला, रोख बक्षीस. श्री दीपक व हितेश भोईर यांच्याकडून सुद्धा आपल्याला 15,000चं एक रोख रक्कम आले आहे. धन्यवाद. क्रिकेटप्रेमी पुरापाडा, क्रिकेटप्रेमी शुभचिंतक यांच्याकडून 15,000 रुपये रोख रक्कम. क्रिकेटप्रेमी कोल्हापूर यांच्यातर्फे 10,000ची रोख रक्कम. संदीप ओझे मुक्कामपाडा यांच्याकडून 10,000 रुपयाची रोख रक्कम. अशोक पाटील काचेरीपाडा 10,000 रुपये. पाटील रिसॉर्ट अर्नाळा 10,000 रुपये. रिसॉर्ट अर्नाळा 10,000 रुपये. पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी सुजल करून होती ती बघायला आपल्याला. बघा शेवटची ओव्हर कर्णधार त्याच्या हातात दिले म्हणजे याचा अर्थ केवढा चांगला बॉलर राहील तो, कारण 6 बॉलमध्ये 7 धावांची गरज होती, परंतु दोन्ही चेंडूवर फक्त त्याने 2 धावा दिलेल्या आहेत. अजून 4 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे ना, सामना करते तो. पण जसं मॅच जवळ चालला तसं टेन्शन वाढले, हार्टबीट वाढत चालले, टेन्शन वाढलंय. रोहित 4-5 गोलंदाजाच्या बद्दल बोलायचं आहे तर बघा, मूर्ती लहान कीर्ती मोठी या प्रकारे तो गोलंदाजी करते. जबरदस्त गोलंदाजी. आता सामना करतात रोहित. जोरदार फटका लेग साइड आणि मॅच पूर्णपणे फिरवलेले आहे. मध्ये कोणी जायचं नाहीये. बेलोजी स्पोर्ट्स रिसॉर्ट अर्नाळा यांच्याकडून आपल्याला एक रोख रक्कम 10,000चं आलेलं आहे. रोख रक्कम आले त्याबद्दल धन्यवाद.
क्रिकेट प्रेमी शुभचंदक पुरापाडा यांच्याकडून आणखीन आपल्याला 10,000 रुपये आले आहेत. गोपी भोईर कोल्हापूर यांच्याकडून 10,000 रुपये, वासुदेव पाटील बत्तळवाडी 10,000 रुपये, सुभाष भास्कर पाटील खंबाळा 8,000 रुपयाचं तिसरं बक्षीस आपल्याला दिलं आहे रोख रक्कम. पराग मानकर बोळींज 5,000, जगन भोईर बोळींज 5,000, भरत नाना घरत पुरापाडा 5,000, नंदकुमार सरपंच हॅलो नंदकुमार सरपंच मुक्कामपाडा 5,000 रुपये, सकाराम महाडिक सर 5,000